नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आणि अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड या हिंदी सिनेमात काम केलेल्या प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छेत्री या तरुणाची नागपुरात हत्या करण्यात आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली. अमिताभ बच्चन यांची मध्यवर्ती भूमिका असलेला झुंड चित्रपट देशभर गाजला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला कुख्यात गुन्हेगार प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छेत्री याचा मंगळवारी रात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला. जरीपटका पोलीस हद्दीतल्या नाराजवळच्या पडक्या निर्मनुष्य घरात मध्यरात्री 2च्या सुमारास ही खुनाची थरारक घटना घडली. गजानन नगरीतल्या एका निर्माणाधीन इमारतीला लागून हे घर आहे. तिथेच प्रियांशु आणि त्याचे नशेडी मित्र नेहमी दारू, गांजा आणि व्हाईटनरची नशा करत बसायचे. रात्री 2च्या सुमारास या पडीक घरात प्रियांशु आणि त्याचा दुसरा कुख्यात मित्र ध्रुव साहू या दोघांनी मद्यप्राशन केलं. दारूच्या नशेत कसल्या तरी कारणावरून या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणाचा वाद विकोपाला गेल्यानंतर आधी प्रियांशु क्षत्रियने आपल्याकडील चाकू काढला. त्याचा हा वार चुकवत ध्रुवने प्रियांशु क्षत्रियच्या हातातून चाकू हिसकावला आणि त्याचाच चाकूने प्रियांशु क्षत्रियवर हल्ला चढवला. 3च्या दरम्यान आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी इसमाला वायरने बांधून तो जखमी आहे. त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी मुलगा होता. त्याला वायरने बांधला होता. त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे व्रण दिसत होते. त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मेयो हॉस्पिटलला रवाना केलं. परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. सदर इसमाची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रियांशु उर्फ बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री ध्रुव साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री 10:30च्या दरम्यान घेऊन गेला होता. त्यावेळेला बाबू छत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं. त्याप्रमाणे बाबू छत्रीची बहीण शिल्पा छत्री हिच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुव साहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. आरोपी किती याच्यामध्ये सध्या स्थितीत आरोपी एकच दिसून आलेला आहे. पुढे तपास चालू आहे. त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झाला तर मृतक जो आहे तो राहणारा मेकोसाबागचा आहे. लुंबिनी नगर मेकोसाबाग जवळचा आहे आणि जो आरोपी आहे तो नारागावात तिथलेच राहणार आहे. प्रियांशु हा एक चांगला फुटबॉलपटू होता. याच फुटबॉलमुळे त्याची झुंड या चित्रपटासाठी निवड झाली होती. चुकीच्या संगतीत पडून त्याला अंमली पदार्थाचं सेवन लागलं आणि त्यामुळे त्याने चोरी सुरू केली. प्रियांशुचे वडील रोजंदारी मजूर आहेत. त्याला 3 मोठ्या बहिणीही आहेत. आता या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड